राज्यातील जे शासकीय कंत्राटदार आहेत किंवा अभियंते आहेत त्यांची कोट्यावधी रुपयांची देयकं जी आहेत ती सरकारकडे थकी येत आहेत. मात्र अद्यापही ही देयकं जी आहेत ती अदा झालेली नाहीत. त्यामुळं शासकीय यंत्रणेतून जी चालणारी कामं आहेत ते अजूनही बंद असल्याचं किंवा जी कामं अर्धवट आहेत ती तशाच स्थितीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेस आंदोलनं झाली शासकीय कंत्राटदार आणि अभियंत्यांची, त्यावेळेस शासनानं काही बिलं देण्याचं आश्वासन दिलं. तसा शासकीय निर्णय देखील झाला. मात्र त्यानंतर देखील हे बिलं अजूनही अभियंत्यांना किंवा कंत्राटदारांना मिळाले नाहीत. या संदर्भात बोलण्यासाठी शासकीय अभियंता आणि कंत्राटदार संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले सर आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर ऑक्टोबर महिन्यात 2025 सालीच एक शासन निर्णय झाला ज्यामध्ये काही पैसे द्यायचं कबूल करण्यात आलं, शासन निर्णय झाला. मात्र त्यानंतर देखील अजून आपल्याला पैसे मिळाले नाहीत असा आपला आरोप आहे. काय नेमकी परिस्थिती आहे सध्या? नाही, ऑक्टोबर 2025ला आमदारांचा स्थानिक विकास आहे च्या अंतर्गत काही कामं केली. विशेष निधी अंतर्गत आमदारांनी जी सुचवलेली आहेत किंवा काही पुढाऱ्याने सुचवलेली जी कामं आहेत या संदर्भात गेल्या 1.5-2 वर्षापासून आमचा पाठपुरावा चालू होता. यानंतरनं 14 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने जवळपास 345 कोटी रुपयाची ऑर्डर वितरित केली. पण आज ऑक्टोबर संपल्यानंतरनं फेब्रुवारी चालू आहे. अद्यापही ट्रेझरीमधून ते सदर बिल पास होत नाही. याचा अर्थ 4-4 महिने ऑर्डर काढूनसुद्धा ते देयकं कंत्राटदाराच्या नावाने जमा होत नाहीत. हे अत्यंत चुकीचं आहे. याचा अर्थ असा आहे की शासनाचा जो निर्णय झाला आहे 14 ऑक्टोबर 2025 रोजी, त्यानंतर ट्रेजरीकडनं किती दिवसात ते पैसे मिळायला हवे होते जे अजून मिळालेले नाही? शासनाची ऑर्डर झाल्यानंतर 14 ऑक्टोबरला ऑर्डर झाल्यानंतर हार्डली 15 दिवसाच्या आत सोलापूरच्या नियोजन ऑफिसला येतं. सोलापूरच्या नियोजन ऑफिसमधून संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला जाऊन ट्रेझरीमध्ये ॲटलिस्ट 8 दिवसाच्या आत म्हणजे जास्तीत जास्त 30 ऑक्टोबर 2025पर्यंत ही सर्व रक्कम कंत्राटदाराच्या नावाने जमा होणं अपेक्षित होतं. परंतु आज 5 महिने झाले याबाबत अजूनही ट्रेझरीमध्येच ते अडकलेलं आहे. मला ते शासन निर्णय बघून सांगू शकाल साधारणतः कुठल्या जिल्ह्याचं किती रक्कम आत्ता थकीत आहेत, काय सांगू शकाल आपण? नाही, आपल्याला मी जी ऑर्डर दिलेली आहे ते पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राची आहे. 14 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने ऑर्डर काढली खरी, पण त्यानंतर लगेच शासनाने 14 डिसेंबर 2025ला अजून एक ऑर्डर काढली. जो निधी वितरित केलेला आहे तो निधी वितरित 30% फक्त करा. 30% म्हणजे ऑर्डर पहिल्यांदा पूर्ण काढायची. त्यानंतर सांगायचं की जी ऑर्डर काढलेली आहे 326 कोटीची त्याच्या अगेन्स्ट फक्त 30 कोटी त्या 30% रक्कम तुम्ही वाटप करा. ठीक आहे, 30% वाटप करा म्हणून जी तुम्ही 14 डिसेंबर 2025ला ऑर्डर काढलेली आहे. आज 14 डिसेंबर नाही, आज 14 फेब्रुवारी संपून मार्च येत आला आहे. अजूनही 30% रक्कम ट्रेझरीमधून पास होत नाही. याचा अर्थ शासनाच्या तिजोरीमध्ये ऑर्डर काढल्यानं ते कागदोपत्री फक्त झालेलं आहे, प्रत्यक्षात निधी दिसत नाही आहे. सर, आतापर्यंत मागच्या मार्चमध्ये जवळपास 89,000 कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित होते वेगवेगळ्या विभागामध्ये. आता सध्याची काय परिस्थिती, किती देयकं प्रलंबित आहे? नाही, राज्य शासनाकडे आम्ही मागं आंदोलन केलं होतं जवळपास 15 महिन्यापासून सातत्याने 89,000 कोटीची मार्च 2026ला होती. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, ग्रामविकास विभाग आहे, जलजीवन मिशन आहे, त्यानंतर जलसंधारण विभाग आहे, त्यानंतर नाबार्ड आहे, हुडको आहे, बजेटचे कामं आहेत, असे प्रचंड कामं आहेत. 89,000 यापैकी फक्त शासनाने 13,000 कोटीची तरतूद आत्तापर्यंत दिलेली आहे. म्हणजे जवळपास 77,000 कोटी रुपयाची देयकं अजूनही प्रलंबित आहेत. म्हणजे शासनाने गेल्या 14 महिन्यामध्ये जवळपास फक्त 10 ते 12% रक्कम टोटल अमाऊंटच्या फक्त दिलेली आहे. याचा अर्थ 14 महिन्यापासून जे देयकं प्रलंबित आहेत ह्याचं व्याज तुम्ही काढा. याचं व्याज आणि शासनाने पैसे दिल्याची जी ही आहे ह्याची तफावत आहे. आता आलेला आहे 15 दिवसात मार्च आलेला आहे. मार्चमध्ये या वित्तीय संस्था कॉन्ट्रॅक्टरला सोडणार नाहीत अशी परिस्थिती आहे. या त्रासातूनच आमचे 4 ते 5 होतकरू कॉन्ट्रॅक्टरनी गेल्या 7-8 महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. कंत्राटदार असतील किंवा अभियंते असतील यांच्यावरती आत्महत्यासारखे वेळ येतात या सगळ्या बिल थकीतमुळं. आता शासकीय कामांची काय सध्याची स्थिती आहे? कामं सुरू आहेत की कामं पूर्णतः बंद आहेत? नाही, गेल्या 1.5 वर्षामध्ये शासनाच्या वतीने जे कामं पूर्वी मंजूर केले होते प्रचंड मोठ्या पद्धतीने ह्याचे देयकं देत नाहीत. त्यामुळे शासनाने असं धोरण घेतले की गेल्या 14 महिन्यापासून शासनाचं कुठलंही नवीन काम मंजूरच करायचं नाही. त्याच्यामुळं गेल्या 12-14 महिन्यापासून नवीन कामं मंजूर नसल्यामुळं राज्यातील जवळपास 1.5 लाख बेरोजगार अभियंता आहेत, 1 लाख ओपन कॉन्ट्रॅक्टर आहेत, मजूर सहकारी संस्था आहेत. यांचा उपजीविकेचं साधन अत्यंत गंभीर झालेलं आहे. शेतीनंतरचा सगळ्यात मोठा व्यवसाय हा प्रचंड मोठ्या पद्धतीने अडचणीत आलेला आहे. आणि याच्यावर निश्चित 3-4 लाख कॉन्ट्रॅक्टर नाहीत, ह्याच्यावर उपजीविकेचं जवळपास 4-5 कोटी लोकांचं मजूर आहेत, सप्लायर्स आहेत, त्याचे इंटरकॉम्स आहेत, ह्या भरपूर लोकांचा रोजगार सध्या बंद आहे.
परिस्थिती इतकी भीषण आहे की पुढच्या येणाऱ्या मार्चमध्ये ह्याच्याबाबतीत काय होईल याबाबत सांगता येणार नाही. पण महाराष्ट्र शासनाला मी गेल्या कमीत कमी 7-8 महिन्यापासून 10 पत्र दिलेत मुख्यमंत्र्यांना की बैठकीसाठी आम्हाला वेळ द्या, या गंभीर प्रश्नावर चर्चा करणं अत्यंत काळाची गरज आहे. तर आता आपण शासनाला या संदर्भात काही पाठपुरावा केलाय. 9 मार्च आपण एक तारीख देखील 9 सांगितली. मार्च 2026 रोजी आम्ही मुंबईत बैठक घेतली. कालच आम्ही मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र दिलेलं आहे. नवीन कामं मंजूर नाहीत, देयकं नाहीत, त्यामुळे हा रोजगार जर वाचवायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी यामध्ये इंटरमेट करणं ही काळाची गरज आहे. कालच आम्ही दोन्ही तिन्ही संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालयाला मेल केलेला आहे, सविस्तर पत्र दिलेलं आहे आणि बैठकीची वेळसुद्धा आम्ही मागितलेली आहे. यानावादाने ह्या गोष्टीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आम्हाला बैठकीसाठी वेळ द्यावा, जेणेकरून राज्यातील 4-5 कोटी लोकांचा रोजगार वाचवण्याची ही शेवटची संधी आहे असं मी समजतो. नक्कीच खरं होते मिलिंद भोसले. खरं तर शासनानं शासन निर्णय काढून पैसे वितरित करण्यासंदर्भात देखील सांगितलं, मात्र तिजोरीमध्ये खडखडाट असल्याकारणानं अद्यापही पैसे कंत्राटदार असतील किंवा शासकीय अभियंते असतील यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे 9 मार्च रोजी आम्ही राज्यस्तरीय बैठक घेतोय आणि मुख्यमंत्र्यांना तसं लेखी कळवल्याचं देखील या निमित्तानं ते सांगतायत. कॅमेरा पर्सन युक्तीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.